मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात मस्त ग्राउंडवर खेळल्यानंतरच होत असते, तुम्हाला तर माहिती आहे. मग काय, आमच्या गावातली इंटरनॅशनल टीम निघाली इंटरनॅशनल ग्राउंडवर जायसाठी. थोड्याच वेळात मी इंटरनॅशनल टीम घेऊन ग्राउंडवर पोहोचलो आणि आमच्या गावातल्या इंटरनॅशनल ऑक्शनला सुरुवात झाली. मित्रांनो, क्रिकेटचं सगळ्यात महागडं ऑक्शन म्हणजे आमच्या गावातलं ऑक्शन. थोड्याच वेळात तुमचा भाऊ क्रिकेट खेळासाठी ग्राउंडवर उतरला. त्या झॅडबर बॉलवर तुमच्या भावानं पूर्ण हेटर्स लोकांचा राग काढून टाकला. तुमच्या भावानं बॉल एवढा लांब मारला की डायरेक्ट पोट्टीला बाहेर जायला लागलं बॉल आणण्यासाठी. आणि 5-5 करोडाच्या मॅच संपल्यानंतर आमची टीम निघाली घराच्या रस्त्यानं. तेवढ्यातच आपल्याला आपले कुणाल भाऊ भेटले. म्हणे इंडियाची मॅच चालू आहे, म्हणे पाहून घे म्हणे कशी खेळते म्हणे आपले प्लेयर. आणि थोड्याच वेळात मी घरी आलो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट फ्रेश झाल्यानंतर डायरेक्ट आलो मी वावरात. कायच्यासाठी तो वानेर हाकला. आता वानेर हाकला लागते म्हटलं तर AK-47 सोबत गॅस लागन ना. एवढा कळकत्याने तुमचा भाऊ वानेर हाकलासाठी वावरात येते आणि तुम्ही माया व्लॉगला लाईक नाही करत असं उसनी शकत. मित्रांनो, हे पुन घ्या माया पार्टीचा कसा हाल करून टाकला वानेरही नव्हतं. AK-47 मधल्या गोळ्या हाती घेतल्या आणि वानेरच्या मागा लागलो म्हणजे वानेरले वावराच्या बाहेर हाकलासाठी मागा लागलो. नो, रात्र पण होत आली पण वानेर वावराच्या बाहेर जायचं नावच नव्हतं घेत. आणि मित्रांनो, हे पुन घ्या पयाटीचे बोंड कसे वानेरीनं खाल्ले तर. म्हणजे इकून असो का तिकून असो पण शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे नुकसानच होत असते. आपल्या एनिमीले हाकल्यानंतर मी निघालो घराच्या रस्त्यानं आणि थोड्याच वेळात मी आपल्या ब्लॅक स्प्लेंडर जवळ पोहोचलो. स्प्लेंडरले उचललं चांगलं ताकदनं. स्प्लेंडरच्या कुलपात आपली चाबी टाकल्यानंतर मी निघालो घराच्या रस्त्यानं. आणि मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.